बघा असं धरायचं रे. बर बर. हात जोडून घ्या सर्वांनी. 2 मिनिटं आपल्या डोक्यावरची टोपी पागोटी असतील तर बाजूला सारा पायातले वाहन. अरहं सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवतं अभिवादेमि. बुद्धं नमामि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. दूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. बघा 135वी जयंती आपण साजरी करायला होती. आता साधू साधू म्हटलं पण आजपासून संकल्प करायचा साधू म्हणजे पाया पडायचं नाही. साधूचा अर्थ काय होतोय? होय आम्ही स्वीकारतो. काय स्वीकारतो? तर बांधवांनो बुद्धाचा धम्म हा काय म्हणतो आपल्याला की चराचराचं मंगल करणारा. एक तर आता पूजन बंद करायचं. मग काय करायचं? आता आपण सर्वांनी काय केलं? पाहुण्याच्या हस्ते धूपदीप पुष्पाने बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं वंदन केलं. धूपदीप पुष्पाने बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं. धूपदीप पुष्पाने बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पंचांग प्रणाम केला. आणि यानंतर पंचशील ग्रहण केलं आपण आणि मग साधुकार दिला. हे पंचशील म्हणजे काय आहे? तर जगातल्या कुठल्याही जाती धर्माची आई, ती मुस्लिमाची आई असेल, ख्रिश्चनाची आई असेल, पारशीची आई असेल, जैनाची आई असेल, हिंदूची आई असेल किंवा इथं बसलेल्या तुमच्यासारखी बौद्धाची आई असेल, आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिलं मंगल पुण्य कर्म करते की त्या बाळाला ती आई अंगावरचं दूध पाजते. आणि दुधाच्या बदल्यात ती आई अपेक्षा व्यक्त करते की हे बाळा तू जगामध्ये एवढा बलशाली हो, एवढा बलशाली हो, तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर ते संकट सहज लिहिल्या पेलणारा योद्धा हो म्हणते आई. कशाच्या बळावर? केवळ आपल्या दुधाच्या बळावर. आणि त्यानंतर की आई आपल्या बाळाला दुधासोबत बाळकडू पाजते. हे बाळकडू म्हणजे काय आहे? तुम्ही सर्वांनी शब्द ऐकलाय बाळकडू, परंतु बाळकडूचा अर्थ म्हणजे काय? की त्या आईला तिच्या आई वडिलांनी तिला जो सुसंस्कार असतो त्या सुसंस्काराचं नाव बाळकडू आहे. आणि म्हणून ती आई बाळाला दूध पाजताना म्हणते की बाळा आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. आणि चुकून खोटं बोललास तुला फासावर जायची शिक्षा मिळाली तर बिलकुल तू फासावर जायचा मार्ग स्वीकार, परंतु आयुष्यात खोटं बोलू नकोस. आयुष्यात मादक मद्यपदार्थाचं सेवन करू नकोस. आयुष्यात व्यभिचाराचा मार्ग पत्करू नकोस.
साधी राहणी आणि उच्च विचारानं शील सदाचाराच्या सन्मार्गावर. आणि हे जे बाळकडू आहे, हेच बाळकडू 2500 वर्षापूर्वी तथागताने दिलेला बुद्धाचा धम्म, आणि हेच बाळकडू 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेबांनी दिलेला धम्म. म्हणून आपल्याला विनंती करायची की बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना आज आपण पंचशील जगूत आणि तुमच्या माझ्या आईने दिलेलं हे बाळकडू जगण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपल्याला 100 वर्षाचं मंगलकारी दीर्घायुष्य प्राप्त आणि आपली वंदना सार्थक झाली असावी. त्यानंतर बुद्ध वंदना. वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दश्च श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्ध कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभामि मोक्षं भूपं मिलायति यथा हि धम्मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमझन्तिना त्रिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनुदं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातु धातु गव्ये लंकाय जम्बुदीपे किलसपुरवरे नागलोके चतुपे सव्येमि बुद्ध दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सबठानेषु प्रतिष्ठित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. भीमस्मरण. सकलबीजं विदुरयावं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु कबीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं विरतधम्मं सुप्रेम सुरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. भीमस्मृती. दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूष तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत संगति शास्त्र सन्मति बुद्धि तेज पंकजा नरवरा रक्त सजन उद्धरा भगवंत आमुचा करा भक्त काज चवदार श्रृंगरी शस्त्रधरी चाकरी कापला हरी रुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळल्या आगातिका मार्ग साज राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामनो बोलती सार्थ सज्ञ शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराजा भीमराजा भीमराजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धाचा विजय असो. पंचशील ध्वजाचा विजय असो. या ठिकाणी यानंतर पाहुणे या ठिकाणी सन्माननीय आपले गावचे पोलीस पाटील उपस्थित झालेले आहेत. मी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यशपाल कांबळे यांना विनंती करतो आपण बापूचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. करू का पण